मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान पंढरपूर आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्यासाठी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेण्यात आला। या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, ईश्वर हाच आत्मा म्हणजे आई आणि त्यांचा लोभो होता गाय वासरू। ज्याप्रमाणे गाय आणि वासरू हे मातृशक्तीचं प्रतीक आहे, अशाच पद्धतीनं महिलांना ऊर्जा देण्याचं काम या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे। केवळ चूल आणि मूल या गोष्टीत न अडकता स्त्रियांनी स्वावलंबी राहिलं पाहिजे आणि आजही अनेक भागांमध्ये स्त्रियांवरती होणारे अत्याचार पाहता स्त्रियांच्यासाठी एक बळ, एक ऊर्जा, एक धाडस देण्याचं काम या प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येणार आहे। अशा पद्धतीनं या प्रतिष्ठानचे सर्व संचालक सर्वेसर्वा यांनी सांगितलेलं आहे। आपल्या न्यूज 9 मराठीमध्ये स्वागत आहे। आपण आज आलेलो आहे मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर येथे इजबावीतील या ठिकाणी आहोत। आज 8 मार्च महिला दिन। आज महिला दिनानिमित्त एक महिलांनी इजबावीतील अनोखे उपक्रम साजरा केलेला आहे। आज आई, माता आणि भगिनी आज म्हणलं तर आपल्या जागतिक दिनानिमित्त ह्यांना एवढं मोठं महत्त्व आहे किंवा कायम त्यांना महत्त्वच आहे। या दिनानिमित्त आज नवीन उपक्रम इजबावीतल्या काही महिलांनी केलेला आहे। आज गायीला माते समान मानलं जातं। आज ह्यांनी मातेचं स्वरूप म्हणून की त्यांना एक गाय वासरूची एक भेट दिलेली आहे। आपण जाणून घ्या नेमका कशा प्रकारे यांनी जागतिक दिन साजरा केला आहे। काही महिला आणि काही चिमुकले आपल्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊया। तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर आपण आज हा महिला दिवस साजरा करत आहोत कारण आपल्याला माहिती की आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, महिलांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी कितीतरी महिलांनी लढाया केल्या, त्यांच्या स्मरणार्थ आपण हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे। आज काय यांचं तुम्ही गाई वासरू वाटण्याचं स्वरूप काय आहे? गाई वासरू म्हणजे काय? आपल्याला गाई वासरू ह्याच्याकडे बघितलं की मनाला प्रसन्न वाटतं। गाई वासरू हे वात्सल्यतेचे प्रतीक आहे, म्हणून आपण गाई वासरू हे आपल्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि मनाला प्रसन्न वाटणारा आपल्या वात्सल्यतेचे प्रतीक म्हणून आमच्या मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान याचे प्रतीक गाई आणि वासरू हे आहे। अजून आपल्यासोबत काय महिला आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय आज उपक्रम राबवला जागतिक महिला दिन, काय यातून संदेश काय देणार तुम्ही? याच्यातून संदेश असा जातो सर, पहिला संदेश तर श्रावणीने दिलेला आहे, त्याच्याऐवजी मला थोडं बोलावं असं वाटतंय सर, बोलू शकते? अमेरिकेमध्ये 1908 साली महिलांनी काय केलेलं होतं, 24 तास काम करत होत्या आणि काम केल्यामुळं त्यांना काय वेळ मिळत नव्हता आणि रिलीफ ही भेटत नव्हती कुठल्या गोष्टीची। पगारवाढीसाठी सुद्धा त्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या दिवसापासून हा महिला दिन साजरा केला जातो आणि महिलांना स्वातंत्र्य नाही आहे, त्याच्यामुळं सावित्रीबाई फुलेने हा महिला दिन नियोजन राबवलं आहे। धन्यवाद। महिला दिन म्हणजे जे आपल्याला होऊन गेले त्या ह्या सावित्रीबाई फुले, जिजाऊ, लता मंगेशकर, सिंधुबाई सपकाळ ह्यांनी हे कार्य केलेलं, आज ते मूर्ती गेली पण त्यांची कीर्ती राहिली। आज समाजात आपण काही फुलांना फुलाची पाकळी करायला पाहिजे। कसं असतंय, जन्म आला आणि गेला म्हणजे पक्षीसुद्धा त्याचं नेस्ट चांगलं बनवतो, त्याच्यात आपले काही हे नाही आहे, पण आपण काय करतो, आपण समाजसेवा आपल्या आपल्या परीने आपण केलं पाहिजे। समाजसेवा करा, कुठल्याही क्षेत्रात आज स्त्रिया पुढे आहेत। आज कंडक्टर पण स्त्रिया आहेत। आज महिला का दिवस आला, म्हणजे महिला, मनमिळाऊ, प्रेमळ आणि ही म्हणजे हिम्मतवाली आणि ला म्हणजे लाजिवंत अशी महिला म्हणून महिला दिन साजरा केला जातो। आज महिला दिन साजरा केला म्हणजे महिलेला का एवढं महत्त्व दिलं जातं की भगवंतांनी महिलेमध्ये 36 गुण बघितले आणि 36 गुण दिल्यानंतर मग आपण मुलाला जन्म देतो, संगोपन करतो आणि वडिलांचं नाव देतो। का तर भगवंतांनी सुद्धा आपल्यात गुण बघितले आणि महिलांना एवढं ही दिलं, भगवंतांनी सुद्धा आपल्याला ही दिलं, प्रोत्साहन दिलं आणि महिला कुठल्याही क्षेत्रात असायला पाहिजे। आपल्या परीने आपण भक्तीत असावं किंवा कुठल्याही क्षेत्रात असावं, पण हा मनुष्य 84 योनीतून लक्ष देऊन जन्म घेतल्यानंतर काहीतरी आपण केलं पाहिजे। आपण नुसतं हे चार्ट पोस्ट बघतो, पण आपल्या मनात आलं पाहिजे आपण जन्म घेतल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे। म्हणून मला वाटतं हे महिला दिनाच्या निमित्तानं हा माझा मेसेज गेला पाहिजे। आज तुला काय वाटतं की आज आदर्श व्यक्ती कोण आहे तुझ्याबद्दल? महिला दिनानिमित्त तुझा आदर्श व्यक्ती कोण आहे?
आज आपण महिला दिन साजरा करतोय. आज प्रत्येक महिला इथं उपस्थित आहे कारण ती सुशिक्षित आहे. तर मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब ह्या माझ्या आदर्श आहेत. कारण राष्ट्रमाता जिजाऊंनी देखील आपल्या शिवबांना आपलं स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी समर्पित केलं, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी. त्यामुळे आज आपण इथे सुरक्षित बसलेलो आहोत महिला. आणि दुसरा म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी महिलांसाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे आणि शिक्षण दिले, त्यामुळे आज इथं महिला सुशिक्षित होऊन बसलेल्या आहेत. या दोघींचा मी आदर्श घेते. पाहिलं असेल आपण की आज महिला दिनानिमित्त आज भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात स्थान मोठं महिलांना आहे आणि ह्याची पूर्णपणे आपण जबाबदारी ही करावी आणि इथून पुढे प्रत्येक महिलेला मान सन्मान करावा अशी एक विनंती आहे. आणि प्रत्येकाला संदेश पोचवावा आणि नवीन असे उपक्रम महिलांनी करावे ही एक विनंती आहे. जर्नलिस्ट व्हिडिओ जगदीश डांगे सगळं मी अजिंक्य, न्यूज 9 मराठी, पंढरपूर.